सर्वसामान्याला हा सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे की जिथं तो मिरवणुकीमध्ये जाऊन स्वतःचा आनंद एक वेगळ्या प्रमाणात मांडू शकतो, दाखवू शकतो आणि त्याला दुसरा प्लॅटफॉर्म नाही आहे. कारण नमस्कार, मी पुण्याचा कामत काका, आपल्या सर्वांचा लाडका कामत काका. आपण इंस्टावर भरपूर माझे रील्स पाहिले असतील. बेसिकली डान्सचे रील्स असतात. प्रत्येकाला वाटतं ॲक्च्युली की आपणही नाचावं, आपणही आपल्या भावना व्यक्त कराव्यात, आपणही आनंद घ्यावा, आपणही आनंद द्यावा. तर हे प्रत्येकाची एक सुप्त मनात इच्छा असते कुठेतरी, पण समहाऊ तो स्वतःला अडवत असतो, स्वतःला लपवत असतो, जे मी लहानपणी करत होतो. आज माझं बाळपण कर्वेनगरला गेलं पुण्यामध्ये आणि मला नेहमी असं वाटायचं की आपण नाचावं. तर मी भिंतीच्या आडोशाला जाऊन, एखाद्या घराच्या आडोशाला जाऊन जाणारी येणारी मिरवणूक बघायचो आणि मला खूप वेळा असं वाटायचं की अरे आपणही नाचावं, पण नाचायला जाणार कुठे? म्हणजे सांगायचं झालं तर नातूबाग मी कधीच सोडलं नाही. माझ्या 10 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये नातूबागेला जाणं, चिमण्या गणपतीला जाणं, तिथे मनमुराद नाचणं. कारण लाइटिंगचे गणपती म्हणलं की माझी नेहमी एक गोष्ट मला आवर्जून जाणवते, ती म्हणजे आपल्याला छान नाचायला मिळणार आहे इथे. आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांचं भरभरून मिळणारं प्रेम हे दरवर्षी मी अनुभवतो. मी कुठेही जात नाही, पुण्याचे 10 दिवस कुठेही गावाला, कुठल्याही शहराला, कुठलंही काम मी काढत नाही आणि स्वतःचा वेळ इतर ठिकाणी देत नाही. का? तर हे प्रेम मला मिळवायचं असतं आणि मला ते साठवून ठेवायचं असतं माझ्या मनामध्ये, माझ्या खिशामध्ये, माझ्या शरीरामध्ये, की मी वर्षभर त्याचा खूप छान उपयोग करीन. सगळ्यात महत्त्वाचं काय की सर्वसामान्य वर्षभर ज्या गोष्टीची वाट बघतो, तो हा पुण्याचा गणेशोत्सव, जो जगामध्ये सगळीकडे ज्याचं नाव आहे, ज्याचं एक वेगळं रूप आहे, की वेगळं काय म्हणाल तुम्ही, त्याच्याबद्दल एक छान मत आहे. तर सर्वसामान्याला हा सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे की जिथं तो मिरवणुकीमध्ये जाऊन स्वतःचा आनंद एक वेगळ्या प्रमाणात मांडू शकतो, दाखवू शकतो आणि त्याला दुसरा प्लॅटफॉर्म नाही आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही इतर ठिकाणी जाऊन नाचू शकता, ज्याला तुम्ही क्लब म्हणता किंवा पब म्हणता, पण तिथे एवढे हेवी चार्जेस असतात आणि ते चार्जेस सर्वसामान्य देऊ शकत नाही. आणि ह्याच्यामध्ये मंडळाचे कार्यकर्ते सगळे एकत्र काय येतात, वर्गणी काढतात, स्वतःचे पैसे लावतात, स्वतःची वर्गणी वेगळी ठेवतात वार्षिक आणि एक मोठा उत्सव साजरा करतात, ज्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस कुठल्याही गावचा, कुठल्याही शहरातला पुण्यामध्ये येतो, पेठेतला येतो आणि खूप छान आनंद घेतो. मला खूप खूप आवडतं ॲक्च्युली, मला खूप छान वाटतं.